लाडकी बहीण योजना लाडक्या ताईंनो तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची मोठी न्यूज आलेली आहे। घरकुल योजना महिलांसाठी आता घर आणि जागा देखील मोफत भेटणार आहे। बघा तुमच्यासाठी ही खूप मोठी बातमी समोर आलेली आहे। जवळजवळ 1,20,000 ते 30,000 रुपयापर्यंत तुम्हाला या ठिकाणी पैसे भेटणार आहेत। एक मोठी बातमी समोर आलेली आहे। नेमकी बातमी काय असणार आहे सगळ्या गोष्टी पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करून ठेवा, कारण की अशा योजनेबद्दल दररोज तुम्हाला मी माहिती देत असतो, त्याच्यामुळे चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करून ठेवा। लक्षात घ्या या व्हिडिओमध्ये आज आपण काय काय बघणार आहोत त्या गोष्टी तुम्हाला मी सगळ्यात सुरुवातीला सांगतो। किती घरं मंजूर झालेत घरकुल योजने दरम्यान, म्हणजे घरकुल योजनेमध्ये या ठिकाणी महाराष्ट्राला किती आता घरं मंजूर झालेली आहेत, काय नेमकी बातमी असणार आहे ती तुम्हाला मी सगळ्यात सुरुवातीला सांगणार आहे। पहिली गोष्ट घरं किती मंजूर झाले आहेत ते तुम्हाला मी सांगणार आहे। दुसरी गोष्ट कोणाला घरं मिळणार आहेत, कोणत्या कोणत्या महिलांना घरं मिळणार आहेत, कोणत्या गरिबांना घरं मिळणार आहेत, किंवा कोणाला महाराष्ट्रामध्ये हे घरं मिळणार आहेत याच्याबद्दलची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पात्रता काय असणार आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या घरकुल योजनेमध्ये नेमकी पात्रता काय असणार आहे, नेमक्या कोणत्या कोणत्या ताईंना कोणत्या कोणत्या दादांना हे घर भेटणार आहेत, त्याची पात्रता काय असणार आहे त्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे। त्याच्यानंतर कागदपत्र काय काय लागणार आहेत। बाबा तुमच्याकडे कागदपत्र डॉक्युमेंट्स यासाठी या योजनेला घरकुल योजनेला प्रधानमंत्री आवास योजनेला नेमके घर काय काय लागणार आहे, कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत, कागदपत्र कोणते कोणते लागणार आहेत त्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे। व्यवस्थित व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण की चुका जर तुम्ही केल्या, फॉर्म भरताना चुका केल्या, डॉक्युमेंट व्यवस्थित लावले नाहीत तर तुम्हाला या ठिकाणी घरं भेटणार नाहीत। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। नक्कीच तुम्हाला या ठिकाणी घरकुल योजनेचा फायदा होणार आहे। घरासोबत तुम्हाला जागा देखील भेटणार आहे। जागा भेटण्यासाठी काय योजना असणार आहे ती पण तुम्हाला मी सांगणार, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। त्याच्यानंतर फॉर्म कसा भरायचा, नेमका हा फॉर्म कसा भरायचा, कुठं भरायचा आहे, अर्ज कधीपासून सुरू झालेले आहेत, किती दिवसापर्यंत तुम्ही अर्ज करू शकतात, सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राइब करून ठेवायचंय। लाडक्या ताईंनो सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। घरकुल योजना प्रधानमंत्री आवास योजना यामध्ये तुम्हाला घरं भेटणार आहेत, जागा देखील तुम्हाला कशी भेटणार आहे सगळ्या गोष्टी सांगणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कोणीच व्हिडिओ थांबवायचा नाही। लक्षात घ्या एक मोठी बातमी तुमच्या समोर आलेली आहे। कोणत्या कोणत्या ताईला कोणत्या कोणत्या दादाला घरकुल योजनेमध्ये फायदा घ्यायचा आहे एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा। तर लाडक्या ताईंनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता सकाळ न्यूजपेपरची ही बातमी आहे। नेमकी बातमी काय सुरुवातीला आपण बघूया, किती घर तुम्हाला मंजूर झालेत, फॉर्म कसा सुरू होणार आहे, सगळ्या गोष्टी या ठिकाणी बातमीमध्ये आलेल्या आहेत। सकाळ न्यूजपेपरची ही बातमी आहे। लाडक्या बहिणीसाठी मोठी घोषणा झालेली आहे। आता घरकुल योजनेत ही लाभ मिळणार, तब्बल इतकी घरं मंजूर झालेली आहेत। आता नेमकं बघूया मंजूर किती घरं झालेली आहेत। तुम्हाला लाडक्या ताईंनो एक मोठी बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। पीएम आवास योजना सर्वांसाठी हक्कांची घरं, जवळजवळ बघा नवीन या ठिकाणी 13,29,000 घरं या ठिकाणी मंजूर झालेली आहेत। आणि सुरुवातीला होते 6,37,000, म्हणजे सुरुवातीला मंजूर झाले होते 6,37,000, याच्यामध्ये भर पडली आहे। मोठी बातमी समोर आली ती आली आहे 13,29,000 घरं एक्स्ट्रा या ठिकाणी मंजूर झालेत महाराष्ट्र राज्यासाठी। तर लक्षात घ्या एकूण जर बघितलं तर 19,66,767 घरं, म्हणजे जवळजवळ 20 लाख घरं या ठिकाणी तुमच्यासाठी मंजूर झाली आहेत। एवढे मोठे घरं भारतामध्ये फक्त महाराष्ट्र राज्याला या ठिकाणी मंजूर झालेली आहे। त्याच्यामुळे खूप मोठी योजना या ठिकाणी समोर आलेली आहे। 20 लाख घरं तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहेत। तर लाडक्या ताईंनो तुम्हाला घर हवंय का एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा। तुमच्याकडे जागा जरी नसेल टेन्शन घेऊ नका, जागा देखील तुम्हाला मोफत भेटणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। हे 20 लाख घरामधलं एक तरी घर आपल्या नावावर व्हावं का नाही असं तुम्हाला वाटत असेल तर एकदा कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचंय। लक्षात घ्या तुमचं नाव सांगायचंय, तुमचं गाव सांगायचंय, गाव सांगणं खूप महत्वाचं आहे। गाव सांगा, तालुका सांगा,
जिल्हा सांगा। या ठिकाणी या 4 ते 5 गोष्टी मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आणि तुमच्या स्वतःच्या नावावर तुमचं जागा आहे का नाही ही एक मला गोष्ट सांगायची आहे। लक्षात घ्या, या 5 ते 6 गोष्टी कमेंट बॉक्समध्ये लवकरात लवकर सांगायचंय। नाव, गाव, तालुका, जिल्हा, तुमच्या नावावर जागा आहे का नाही ह्या 4-5 गोष्टी मला लवकरात लवकर कमेंट बॉक्समध्ये सांगा, कारण याच्यानुसार तुम्हाला पुढचं लक्षात घ्या घर भेटणार आहे। लोकसत्ताची पण एक बातमी समोर आली आहे, सरकारी घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना मोफत वीज देखील भेटणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी म्हटलेले आहेत। लक्षात घ्या, घरकुल योजना खूप छान स्वरूपाची ही योजना आहे। याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी 20 लाख घरं या ठिकाणी मंजूर झालेली आहेत। या ठिकाणी तुम्ही बघू शकता 20 लाख घरं तुम्हाला मंजूर झालेली आहेत। नेमकी पात्रता काय असणार आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी मी सांगणार आहे। आता नेमकी ही घरकुल योजना काय आहे बघा, बऱ्याच गोष्टी आता या ठिकाणी मी तुम्हाला क्लिअर सांगणार आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला समजून सांगणार आहे। बरेच काही म्हणत असतात की सर आम्हाला हा प्रॉब्लेम आहे, आम्हाला नेमकं घरकुल योजना म्हणजे काय माहित नाहीये, त्यांच्यासाठी बघा एकदम सोप्या भाषेत सांगतो। लक्षात घ्या, घरकुल योजना ही केंद्र सरकारची योजना आहे। केंद्र सरकार म्हणजे भारतामध्ये सगळीकडे ही योजना राबवण्यात येते। त्याच्यामध्ये महाराष्ट्राला देखील या ठिकाणी 20 लाख घरं भेटलेले आहेत। 20 लाख घरं महाराष्ट्र राज्याला भेटलेले आहेत। 20 लाख घरामध्ये आपल्याला एक घर आपलं स्वतःचं पण असायला पाहिजे। या ठिकाणी लक्षात घ्या, याच्यामुळे ही योजना सुरुवात झालेली आहे। लक्षात घ्या, योजनेचं नाव काय आहे, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण। शहरी पण योजना आहे, टेन्शन घेऊ नका। शहरी योजनाची माहिती तुम्हाला मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। कुणाला शहरी योजनाची माहिती पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला सांगा। ग्रामीणची योजना तुम्हाला मी आधी सांगतोय, शहरी योजना पुढच्या व्हिडिओमध्ये पाहिजे असेल तर सांगतो, कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। पुढचं लाभार्थी कोण असणार आहे, कमी उत्पन्न गटातील आणि दारिद्र्य रेषेखालील कुटुंब। लक्षात घ्या, या ठिकाणी तुमच्याकडे रेशन कार्ड असणं खूप गरजेचं आहे। दारिद्र्य रेषेखालील या ठिकाणी कुटुंबांनाच म्हणजे जे खरेच गरीब आहेत त्या गरिबांनाच या ठिकाणी घरं भेटणार आहेत। चुकीचे डॉक्युमेंट जोडले तर तुम्हाला घरं भेटणार नाहीत। जर तुम्ही गरीब असताल तर आणि तरच, तुम्ही गरीब असताल तर आणि तरच तुम्हाला या ठिकाणी घरकुल योजनेचा लाभ भेटणार आहे। खरं खरं कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे, तुम्हाला या घरकुल योजनेचा लाभ घ्यायचा आहे का नाही। घरकुल योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर एकदा कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचंय। नंतर योजनेचं उद्दिष्ट काय आहे, बेघरांना पक्की घरे द्या। बघा, म्हणजे घरकुल योजनेमध्ये काय नेमकं साध्य करणार आहेत, ज्यांना घरं नाहीयेत त्यांना घरं उपलब्ध करून या ठिकाणी भेटणार आहेत। नंतर योजनेचा लाभ घेण्यासाठी शेवटची तारीख बघा, सगळ्यात महत्वाची गोष्ट लाडक्या ताईंनो तुमच्यासाठी एकदम सोप्या भाषेत समजून सांगायलोय, वेळ लागला तरी चालेल, व्हिडिओ कोणी थांबवायचा नाहीये। लक्षात घ्या, घरकुल योजना ही कोणासाठी चालू केली आहे, गरिबांसाठी, दारिद्र्य रेषेखालील कुटुंबासाठी योजना चालू केली आहे। नंतर या ठिकाणी तारीख काय दिली बघा, शेवटची तारीख आहे 31 मार्च 2029, म्हणजे अजून तुमच्याकडे 4 वर्ष आहेत। 4 वर्षामध्ये तुम्हाला या ठिकाणी हे 20 लाख घरं या ठिकाणी भेटणार आहेत। आता अर्ज प्रक्रिया या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। नेमकी अर्ज कुठं भरायचे ते सगळ्या गोष्टी सांगणार आहे, काळजीपूर्वक व्हिडिओ बघायचा आहे। बघा, मागच्या वेळेस मागचा जो टप्पा होता तो पूर्ण झालाय, त्याची देखील लिस्ट आलेली आहे। कोणाकोणाला घरं भेटलेत ते त्याची लिस्ट भेटलेली आहे। 2024 डिसेंबर 2024 पर्यंतची यादी या ठिकाणी अपलोड झालेली आहे। ती योजना जुनी होती, म्हणजे ती योजना ऑलरेडी झाली आहे। त्याच्यानंतर 2025 पासून, जानेवारी 2025 पासून 2029 पर्यंत 20 लाख घरं या ठिकाणी मंजूर झालेली आहेत। त्या योजनेमध्ये तुम्हाला या ठिकाणी सहभागी व्हायचं आहे। आता तुम्ही म्हणत असाल सर ही योजना नेमकी कुठं बघायची, योजनेची वेबसाईट काय आहे, तर लक्षात घ्या, वेबसाईट लक्षात घ्या, या ठिकाणी तुम्हाला वेबसाईट दिलेली आहे pmayg.nic.in ही अधिकृत वेबसाईट आहे। या अधिकृत वेबसाईटवर तुम्हाला सगळ्या माहितीचा स्रोत तुम्हाला भेटणार आहे। सगळी माहिती तुम्हाला या वेबसाईटवर पाहता येणार आहे। त्याच्यामुळे गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे, प्रधानमंत्री आवास योजनेची वेबसाईट आहे। तर या योजनेवर तुम्हाला सगळ्या गोष्टी, ग्रामीणची ही योजनेची काय आहे वेबसाईट आहे, या वेबसाईटवर तुम्हाला सगळी गोष्ट पाहता येणार। त्याच्यानंतर मोबाईल ऍप वर देखील ही योजना तुम्हाला पाहता येणार आहे। त्याच्यानंतर संपर्क, तुम्हाला जर कोणाला काही प्रॉब्लेम येत असेल तर संपर्क पण करू शकतात। लक्षात घ्या, मोठी योजना आहे। सगळ्यांना एक छोटा प्रश्न विचारतोय, एवढ्या साऱ्या लाडक्या ताई आहेत, सर्वांना एक छोटा प्रश्न विचारतोय, तुम्हाला घर हवंय का, पात्रता काय आहे, त्याची कागदपत्र काय लावायचे,
त्याच्यानंतर अर्ज कुठं भरायचा, सगळ्या गोष्टी तुम्हाला एकदम सोप्या भाषेत सांगणार आहे. डॉक्युमेंट्स लावले, व्यवस्थित लावले, 100% घर तुम्हाला भेटणार आहे. हा लाडका दादा तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे. तुम्ही प्रश्न विचारा, तुम्हाला सगळ्यांची उत्तर देणार आहे. कुणाला पुढचा व्हिडिओ पाहिजे का, पात्रता काय पाहिजे, डॉक्युमेंट्स काय लावायचे, अर्ज कुठं करायचा आहे, कसा करायचा आहे, सगळ्या गोष्टी सांगणार आहे. व्हिडिओ पाहिजे असेल तर एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे, हो सर आम्हाला पुढचा व्हिडिओ पाहिजे, म्हणजे मी तुम्हाला पुढचा एकदम सोप्या भाषेत सगळा व्हिडिओ बनवतो. त्याच्यामुळे आज इथेच थांबतो. पुढचा व्हिडिओ जर पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.